पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळी लढणार असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्या हालचाली सुरू झालाय। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही लढत मैत्री असल्याचं सांगितलं असलं तरी अजित पवारांनी मात्र राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन असं म्हणत भाजपला थेट आव्हान दिलंय। मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये प्राथमिक संवाद झाल्याची माहिती आहे। अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे यांनी याला दुजोरा दिलाय। शरद पवार गटाकडूनही भाजप हा एक नंबरचा शत्रू असल्याचं सांगत भाजपला रोखण्यासाठी स्थानिक आघाडीचा विचार सुरू झाल्याचं आता स्पष्ट करण्यात आलंय। घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव नसून वरिष्ठ पातळीवरून जे आदेश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल। दरम्यान शिंदे सेनेसोबतही चर्चा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होणार आहे।